हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन रस्सा भाजी. तर हे असे मी उकळून घेतले 5 मिनिटं. त्याला लागणारे साहित्य मी इथं घेतलेले कांदा, 2 छोटे साईजचे कांदे घेतले, मिरच्या घेतल्या 4-5, डाळ घेतलेली आहे, खोबरं घेतलेले, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर मी अशा प्रकारे भाजून घेतलेलं कांदा तसंच आपण सर्व करून घेऊया, भाजून घेऊया. सर्व एकत्र करून सगळा मसाला भाजून घेतलेला आपण काढून घेऊ. तर मी कढीपत्त्याची आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर तर मी एक सोयाबीन उकळून घेतलेले, आता त्याला पिळून घेतले. हे बघा, अगदी मटणासारखे वाटतात त्याला. आणि याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले मी. आता आपण हे परतून घेऊया लसूण अद्रक त्याच्यामध्ये. तर मी सोयाबीन पण याच्यात परतून घेतले आणि जो काळा मसाला केलेला होता ना ते सुद्धा टाकलेलं आहे. आता आपण मसाले टाकूया. तर याच्यात लागणारे मसाले मी हळद टाकणार आहे, लाल तिखट टाकणार आहे, गरम मसाला टाकणार आहे आणि मीठ मसाला टाकणार आहे, धने पावडर टाकणार. बघू शकतात याच्यात मी हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकले, गरम मसाला टाकलेला आहे आणि मटण मसाला टाकलेला आहे. तर गरम मसाला आपण घरचा मसाला आहे हे सगळं मिक्स करून घेऊया. तर आपला हे मसाला परतून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. तर आपण हे पाणी घालून घेतलेले साधारण 2 तांबे घातलेले पाणी आणि इकडे बघा तुम्ही डाळ पण शिजते आपली. आता याला उकळी वगैरे आपण मटणाचं ऐकलं वाटते का नाही. मटणाला पडेल आपण भाकरी सोबत खाऊ शकतो.